सोबत उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे साहेब आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय जीवनजी गावंड साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. समर्थ चषकाचे आयोजक जीवन गावंड साहेब, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. विशेष सन्मान आपण करतो आहोत. सन्मान आणि स्वागत सोहळा या व्यासपीठावरती होत असताना मला मिळत आहे. स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे. आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे. पाहुण्यांच्या पाहुणचारानंतर या पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळणार आहोत. धन्यवाद. चला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते आहे. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. एका बाजूला संघ तुम्ही पाहत आहे तो अर्थात तुषार स्पोर्ट्स मुळेखंड आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळतो आहे तो अर्थात बोरी पुणेश्वर बोरी या टीमला तुम्ही पाहत आहात. टॉस जिंकलेला पाहायला मिळाला तो तुषार स्पोर्ट्स मुळेखंड या टीमने आणि प्रथम निर्णय घेतलाय तो अर्थात क्षेत्ररक्षणाचा. पहिल्या षटक सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल लटकट केलाय, टॉप ऑफ दी बाउन्स आला आणि पहिल्याच बॉलवरती चेडूला पाठवलं विवेक पाटीलने सीमारेषेच्या बाहेर. येता चौकार. खाडे आणि त्याच्या जातीला विवेक पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अंडरआर्म क्रिकेटचा बेताब बादशाह. नॉन स्ट्रायकर इंडला यावेळेचा बॉल फुल केला. पॉवरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल षटकार. आला रे आला पाटील आला. मी पाटलांचा लेख, मी एकुलता एक. पाटलाचा थाटच निराळा आहे. नो इफेक्ट नो डिफेक्ट. पाटील इज अ परफेक्ट. परफेक्ट कार्यक्रमच करायला घेतला मैदानाच्या आतमध्ये विवेक पाटीलने. 2 बॉल 10. हाई बॉल उजव्या अशीच्या बाहेर होता. फॉलोइंग स्क्वेअर कॅट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. धाव मिळतील त्या 4. आलाय चौकार. भुवनेश्वर बोरी टीम सध्या दगडीला चर्चेत पाहायला मिळाली आहे. रन्स बनवल्यात. पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राय करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय चेंडूवरती. सिंगल आली आहे. पहिल्या 4 मध्ये 14 बनल्यात. 15 धावा धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळाल्यात. खरं तर पीटीसीचंही कौतुक. जसा ड्रेस कोड तसा स्कोरबोर्ड हा निश्चित पाहायला मिळाला. पिंक कलरचा ड्रेस कोड्स आहे. बॅटिंग करणारा भुवनेश्वर बोरी टीमचा मैदानाच्या आतमध्ये आपण या संघाला पाहतोय. तुषार स्पोर्ट्स मुळेखंड क्षेत्ररक्षण करतायत टॉस जिंकल्यानंतर. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला आडवा बाटने स्ट्राइक मिळाली.
प्रथमतः नॉन स्ट्राईकला होता. स्ट्राईक जशी आली, आपली वेळ आली, त्याने सांगितलं अपना टाइम आएगा. कल्पेश खाडेने ठोकला षटकार. हा संघ खेळतात त्या कारणास्तव जास्तीचा धावा बनवणाऱ्या संघाला बाय आहे. पहिले या आधीच्या मॅचमध्ये 105 धावा बनवल्या गेल्यात. ते बेलपाडा 11 बेलपाडा टीमच्या माध्यमातून या षटकामध्ये अद्याप 21 आल्यात. कल्पेश खाडे थांबायला तयार नाही आहे. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला. अँड्रम क्रिकेटचा बेताब बादशाह स्वतः एक आयोजक म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं आणि तो बॅटिंग करतोय. षटकार आला त्याच्या बॅटमधून. 21 धावा धावलकावरती बनलेल्या बाला मिळतात. बोरी संघ मैदानावरती बॅटिंग मिळाली आहे. क्षेत्र कोणतंही असू द्यात, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तरी यशालाही पर्याय नाही आहे. कष्ट करतायत एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पुढचा बॉल लोअर फुलटोज होता. इथून मात्र बॅटर बीट, विकेट कीपर बीट, थर्डमॅन बीट, रन्स मिळतात. इथून मात्र 4 विथ द बॅट आला चौकार. हो, या गाण्याच्या लाईनी अगदी शोभून दिसतात या गावाला. कारण ज्या वेळेला विमान एखादं टेक ऑफ होतं त्यावेळेला नवी मुंबईच्या विमानतळावरून ती या गावाच्या वरतूनच आणि या क्रीडानगरीच्या वरतूनच जातं. धावफलकावरती आता 25-25 ऑन दी बोर्ड आहेत. 25 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये जिथे पहिल्या षटकाचा खेळ संपला, हुनेश्वर बोरी संघ बॅटिंग करतोय. कल्पेश खाडे 2 बॉल 10 वरती तो नॉट आउट आहे. 4 बॉल 15 वरती विवेक पाटील नॉट आउट पाहायला मिळालाय. प्रणित ठाकूरचे षटक महागडे आणि खर्चिक राहिलंय. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आता 5 षटक 5 फ्रेश गोलंदाज तुम्हाला हाताळायचे आहेत. व्यासपीठ तुम्ही पाहताय. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून संकेजी कडूसाहेब यांना तुम्ही पाहता. चर्चा करत असताना मुकुंदजी गावणसाहेब यांच्यासोबत आपण पाहिलं होतं काही क्षणापूर्वी. खरं तर सुधीर भाई यांचे जवळचे निकटवर्ती आणि विश्वासून पैकी एक वैशाली कॅटरेक्स अँड इव्हेंट्सचे सर्व आपण त्यांना पाहत आहोत. या व्यासपीठावरती हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता. चांगला टाकला, खुला टाकला, वाईड यॉर्कर पाहायला मिळतं. जिग्नेश आलाय गोलंदाजी मार्कमध्ये. जिग्नेश मात्रे खुला टाकलेला चेंडू डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल लोअर फुलटोज होता. पिक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक 2 आल्यात. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. कॅच ड्रॉप स्वतः जिग्नेश मात्रे वेगाने आला होता. जीवदान मिळालं विवेक पाटीलला. रन्स मिळतात एकेरीच्या मदतीने. 26 झालेल्या पाहायला मिळाल्यात. 26 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26-0 धावफलकावरती दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळत आहे. 16 धावसंख्येवरती जिथे 15 वरती कॅच ड्रॉप झालेला पाहायला मिळाला विवेकचा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा जिग्नेश सज्ज होईल. 2 बॉल त्याने आता आल्यात. 1 धाव खर्च केलेली आहे. एक अपॉर्च्युनिटी होती आणि ती मिस झाली आहे. द्रोण व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतात. यावेळेला आडव्या बॅटने नो लुक होता. डोळे बंद केले होते. मान वळवली होती कल्पेश खाडेने. इथून मात्र आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. खरं तर व्हिडिओग्राफी रील स्टारसाठी आपल्याकडे पारितोषिक आहे आणि काहीशा रील्स या स्पर्धेच्या बनवल्या जात असताना प्रत्येक रील स्टारच्या माध्यमातून पाहायला मिळतात. 27 धावा धावफलकावरती 27 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. कल्पेश खाडे आणि विवेक पाटील सातत्याने चांगले प्रयत्न करतात. जिग्नेश काही काळ थांबलाय. रनवेमध्ये बिघाड झालाय. चुकीच्या दिशेने जाण्या व्यतिरिक्त काही काळ थांबणं गरजेचं आहे. दिपेश भंडारी यांचंही पुन्हा एकदा स्वागत झालेलं आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आज 2 ते 3 सामने या संघाने जिंकलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 27 आहेत. 2 सामने जिंकलेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा लिडिंग एज. गोलंदाज चेंडूच्या खाली आलाय. सहज साधा सोप्पा झेल टिपण्यात आला. परंतु थांबा, रुको जरा सबर करो. हॅलो
या स्पर्धेतून या ठिकाणी रजा घेत असताना रायगड जिल्हा परिषदचे या ठिकाणी आरोग्य व शिक्षण सभापती आदरणीय वैकुंठदा पाटील त्यांच्या समवेत ॲडव्होकेट म्हात्रे साहेब या दोन्ही मान्यवरांचा मी या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आहे. आज प्रामुख्याने त्यांची उपस्थिती सन्माननीय रायगड जिल्हा परिषदचे सभापती तथा दक्षिण रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी महामंत्री या ठिकाणी आपण पाहता वैकुंठ पाटील साहेबांचा मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा पेण सुधागड पाली मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार रविशेठ पाटील साहेबांचे चिरंजीव वैकुंठदादांचा पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार. म्हात्रे साहेब आपलंही या ठिकाणी या स्पर्धेमध्ये मनापासून आभार. धन्यवाद. 27 धावा धावफलकावरती आहेत. धक्का पहिला लागलेला इथून पाहायला मिळाला आहे. धन्यवाद वैकुंठ शेठ पाटील साहेब यांचं आगमन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सभापती शिक्षण आणि आरोग्य ॲडव्होकेट म्हात्रे साहेबांचं आगमन अगदी या स्पर्धेला होत असताना पाहायला मिळालं होतं. 27 आहेत. एक फलंदाज बाद झालाय. मला ही गोष्ट कळलीच नाही, फलंदाजाने विवेक पाटीलने DRS घेतला तर घेतला का? मला वाटतं गुडघ्याच्या वरती बॉल आहे का तो चेक करायचा होता त्याला, आणि गुडघ्याच्या वरतीही नव्हता बॉल. रिव्ह्यू तर लॉस केलाय आणि स्वतःही आऊट झाला, रिव्ह्यू लॉस केला त्याने. फलकावरती 27 ला 1 आहेत. नॉन स्ट्रायकर एंडचा खरं तर या गोष्टीमध्ये सर्वाधिक मोठा हात असतो की आपण रिव्ह्यू ज्या वेळेला घेतो त्यावेळेला नॉन स्ट्रायकर एंडकडे बॅटर जो असतो त्याची सातत्याने आपण विचारपूस करायला हवी असते की इथे DRS घेणं गरजेचं आहे का. तसं केलं नाही विवेक पाटीलने. आज या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण महिला मंडळ, खरं तर हा परिवार आहे, घरात परिवार, आज त्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. आज स्वतः या स्पर्धेच्या माध्यमातून शैलजाताई असतील, जोयलताई असतील यांचं आगमन आणि संपूर्ण घरात परिवार या व्यासपीठावरती पाहायला मिळतो आहे. आम्ही जी घरत साहेब यांच्या सौभाग्यवती यांनाही आपण पाहिलं. यावेळेचा बॉल फुललेंचा होता, उजवे गेस्टीच्या बाहेर मिळालाय आणि ड्रायव्हिंग लेंथ वरती देखील चांगला स्ट्रोक ध्रुवीत म्हात्रेच्या बॅटमधून आला इथून चौकार. अंपायरचं काम अलीकडे मी सोपं करू लागलं असंच वाटू लागतं. चौकार आला 31 ला 1. पुढचा बॉल हा कमी गतीचा होता, लटकट डेलिकेट कट केला, क्षेत्ररक्षक येतो वेगाने. सिंगल इथून मिळाली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या हे षटक इथून संपुष्टात येत असताना खूण झाली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. 32 ला 1 आहे. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. होनेश्वर बोरी टॉस आल्यानंतर बॅटिंग करताना जिग्नेश म्हात्रेच्या या षटकामध्ये आलेले आहेत. ते केवळ 7 धावा. संजीवन म्हात्रे साहेब यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळतं. हास्य सम्राट, आणि मला वाटतं थोड्याच वेळामध्ये संजीवन म्हात्रे साहेबांचा आवाज ऐकायला मिळणार आहे. भाई चषकामध्ये संजीवन म्हात्रेंचं येणं आणि हास्य सम्राटांकडून आपण निश्चित खूप काय गोष्टी ऐकणार आहात. संजीवन म्हात्रे साहेब यांना तुम्ही पाहत आहात. भाई चषकामध्ये नेहमीच ज्यांची उपस्थिती पाहायला मिळते, भाईंवरती त्यांचंही प्रेम नेहमीच राहिलं. केतन पाटील आलाय गोलंदाजी मार्कमध्ये. 32 ला 1 आहेत. संजीवन म्हात्रे साहेब यांना देखील तुम्ही पाहतात. हास्य सम्राट आणि त्यांचे चिरंजीव महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे महाराष्ट्र संघासाठी ज्यांना आपण क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात, सिद्धार्थ म्हात्रे, त्यांचे पिताश्री संजीवन म्हात्रे स्वतः या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. काही मान्यवरांचं आगमन या व्यासपीठाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळत आहे. हाही चेंडू वेगाने आणि थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. निर्धाव बॉल इथून येत असताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. धावफलकावरती धावा बनल्या तर 32. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला. यावेळेला बॅटची लिडिंग एज. यष्टिरक्षक चेंडूच्या खाली आला, झेल टिपला, धक्का आणखीन एक लागलाय. तो दुसरा फलंदाज बाद होत असताना इथून पाहायला मिळतोय. ध्रुवीत म्हात्रे आला आणि आल्यास निघालाय.
फलंदाज आउट. मात्रे अंडर 17चा खेळाडू आहे आणि अगदी त्याच वेळेला केतन पाटील हा अंडर 19चा खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवरती उद्योन्मुख आणि युवा खेळाडू पाहायला मिळत आहेत. चला नेक्स्ट मॅच थोड्याच वेळामध्ये आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला संघ आहे तो प्रमोद स्पोर्ट्स सोनारी आणि त्याच्या अगेन पप्पन 11 पेठ, पप्पन 11 कोळखे पेठ. चला टॉससाठी या. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. टॉस केला जाणार आहे. एका बाजूला पनवेल तालुका तर एका बाजूला उरण तालुका. प्रमोद स्पोर्ट्स सोनारी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ पप्पन 11 पेठ. मला वाटतं गुड्डू पाहायला मिळेल. फलकावरती 32 आहेत. 2 बॅटर आउट झालेले पाहायला मिळाल्यात. श्रेयस गावत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. इन ॲट नंबर 4 चौथा माझा नंबर 4 माझा नंबर मी तोडेन गोलंदाजांची कंबर असंच म्हणावं लागणार आहे. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा कमी गतीचा. केतन आणि केतन एकही धाव अद्याप या षटकामध्ये खर्च केलेली नाही आहे आणि मंथनजी पाटील अद्याप एकही षटक अद्याप मेडन पाहायला मिळालेलं नाही आहे स्पर्धेतलं. इथून आता केतन पाटीलचे या निर्धाव षटक येतं का त्याची चर्चा होत असताना पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल यावेळेला बाटची लिडिंग एज क्षेत्ररक्षक आला होता. कॅच बनलेला नाही आहे. एक सिंगल निश्चित कंप्लीट झाली आहे. आमच्या आर्यनजी आमच्यासोबत जॉईन झालेले पुन्हा एकदा पाहायला मिळाले. खरं तर आज दुसऱ्या रात्रीमध्ये आपण आर्यनजी यांना पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आर्यन पाटील म्हटल्यानंतर अगदी या स्पर्धेमध्ये नेहमीच प्रामुख्याने त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. 32 आहेत. 33 ऑन दी बोर्ड. 33ला 2. 32 नाही तर 33 बनलेलं पाहायला मिळाल्यात. नाफलकावरती 33ला 2 आहेत. थोड्याच वेळामध्ये आपण काही अतिथी मान्यवरांचं आगमन झालेलं पाहायला मिळालं. ते विशेष सन्मान करण्यात येतील. यावेळेचा बॉल फटका फसला. जिग्नेश आला चेंडूच्या खाली आणि जिग्गाने कोणतीच चुकी केली नाही आहे. चांगला झेल आणि किण धक्का. 33ला 3 आउट. आदरणीय पी जे पाटील साहेब आपल्यापासून आजच्या रात्रीपुरती रजा घेत असताना मला मिळत आहेत. बाईंनी नेहमीच ज्यांना प्रेरणास्थान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं आणि खरं तर आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं. धन्यवाद साहेब. आजच्या रात्रीमधून आज निश्चित रजा घेतात. उद्या पुन्हा एकदा व्यासपीठावरती साहेबांची उपस्थिती निश्चित पाहायला मिळेल. कारण भाईंवरती असणारं प्रेम आणि भाईंनी ज्यांच्याकडे आधारस्तंभ म्हणून पाहिलं. नवीन बाडर मैदानाच्या आतमध्ये आलाय. अंडर 19चा खेळाडू रायगडासाठी खेळणारा खेळाडू ओम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतो. ओम मात्रे यावेळेचा बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेईल. इथून मात्र या षटकामध्ये धाव आलेली पाहायला मिळाली ती केवळ 1-2 विकेट प्राप्त करण्यामध्ये केतन पाटील यशस्वी राहिलेला पाहायला मिळतो आहे. धक्के दिलेत ते या षटकामध्ये. 2-33 धावा. फलकावरती 3 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ अद्याप बाकी आहे. एक ब्रेक घेऊया. डीजेकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. त्याआधी प्रमोद स्पोर्ट्स सोनारी आणि पप्पन 11 कोळखे पेठ टीम कॅप्टन टॉस साठी या. पप्पन 11 पेठ या टीमचा हर्षल मात्रे अर्थात गुड्डूचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. ज्याच्या बाबांच्या नावाने संघ खेळत असताना पाहायला मिळतो. पप्पन 11 पेठ
टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळतोय. हर्षल म्हात्रे, पप्पन म्हात्रे आज आपल्यामध्ये खरं तर नाही आहेत आणि त्यांचा चिरंजीव क्रिकेट नेहमी चांगला खेळला आहे, तोही उंच पुरा आहे. गोलंदाजी फलंदाजी चांगली त्याने केली आहे. प्रमोद स्पोर्ट्स सोनारी, चला टीम कॅप्टन, चला लवकर या, कारण मला वाटतं पनवेल संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे. पनवेल थोडंसं जवळ आहे आणि सोनारी थोडंसं लांब वाटू लागलं. 33-3. थोड्याच वेळामध्ये आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. हा बॉल उजव्या अशीच्या बार, बॅटची आतली कडा घेतली, क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते आहे. धावफलकावरती 34 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 34-3 आहे. चौथं षडक गोलंदाजी मार्कमध्ये अनिकेत दाखल झालेला पाहायला मिळतो. अनिकेत म्हात्रे गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. 34-3 धावा आलेल्या नाही आहेत. अलीकडे धावा इथे महाग झाल्यात. रन्स बनवणं अवघड बनलंय. यावेळेचा बॉल टॉप ऑफ दी बाउन्स आला, हवेमध्ये केला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ओम म्हात्रे देखील येथे शून्याचा चष्मा परिधान करून तो देखील आउट. सहज आणि साधा सोप्पा झेल इथून पकडलेला पाहायला मिळाला. धावफलकावरती 34 आहे. 4 फलंदाज बाद झाल्यात. ड्रॅगन झेल, ज्याला मात्र आपण ज्या पोझिशनमध्ये पकडला जातो असं म्हटलं जातं, क्रिकेटमध्ये त्या पद्धतीने हा झेल टिपलेला पाहायला मिळाला होता. काही वेळेला आपण अनेक वेळेला ऑस्ट्रेलियन कॅचेस, ऑस्ट्रेलियन स्टाईलने टिपला जाणारा झेल म्हणून म्हणतो, परंतु हा बॉल खाली राहिला होता, त्यामुळे ड्रॅगन स्टाईलने हा झेल पाहायला मिळाला. हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. 34 धावा धावफलकावरती, 4 बॅटर आउट. चौतीसला 4 रन्स इथून महाग झाल्यात. अलीकडे आता CNG गॅस देखील महाग झालाय. LPG गॅस देखील तितकासा महाग होत असताना पाहायला मिळतोय. रांगा लागू लागल्यात. इथे धावा महाग झाल्यात. सिंगल निश्चित येते. दुहेरीचा प्रयत्न होईल का? केवळ एकेरी धाव, एकापेक्षा जास्तीचं काही नाही. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. आज यावर्षी मी म्हणेन काही अंशी आपण पाहिलं ना, ज्या उल्लेख मी केला त्याचा पूर्ण करतो ही बाब. 35 आहे. 4 बॅटर आउट झाले. त्या बॉल येणं बाकी आहे अद्याप. अनिकेतची गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये प्रोडक्शन ठेवलं, क्षेत्ररक्षक आहे तैनात. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळाली. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. दुहेरीचा देखील प्रयत्न झालाय. 2 कंप्लीट धावा आल्यात. त्या 2 दिवसा ढवळ्या आणि अगदी 11 वाजून 16 मिनिटांनी नवघर गावामध्ये चोरी झालेली पाहायला मिळाली, जी धावांची होती. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. अलीकडे LPGच्या 4 व्हीलर असतील किंवा अगदी त्याच वेळेला पेट्रोल आणि डिझेलवरती चालणाऱ्या कार असतील, त्यापेक्षा आनंदी कोण आहे तर तो इलेक्ट्रिक कार वापरणारा जास्त आनंदी आहे. कट करण्याचा प्रयत्न, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्यात. थ्रो केला ढगात, त्यामुळे रनआउट काय होऊ शकलेला नाहीये. बॅटर रन्स मिळणार नाही. या षटकामध्ये आल्या त्या 4. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा धावफलकावरती आहे. 4 बॅटर आउट. धावफलकावरती 37 आहे. 4 बॅटर आउट झालेले पाहायला मिळालेत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून गेले 3 वर्ष आमच्या सोबत असणारा DJ मॅडी आज या स्पर्धेच्या माध्यमातून अद्याप उपस्थित झालेला नाही आहे. 37ला 4 आहेत.
37ला 4 इथे बाद झालेले पाहायला मिळाले. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम षटक. गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा निहार दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. शेवटच्या षटकाच्या दरम्यान काल डोंगरी टीम जिंकली आहे आणि खरं तर डोंगरी संघाचा आनंद हा चांगला पाहायला मिळाला होता. यावेळेला लोअर फुल टोज आडबा बाटने ऑन साइडला करारा प्रहार कौशलच्या बाटमधून आला हा षटकार. का भुकेल तर मैदानाच्या आतमध्ये धावांची भूक शेष कंप्लीट करतोय. स्लोवर वन वॉट अ स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आ रा 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 खतरनाक षटकार. षटकारानंतर संघाची धावसंख्या 49.9 ऑन दी बोर्ड आहेत. पीडीसीचे आमचे कॅमेरामन ला 4. क्रिकेटमध्ये याही गोष्टी घडू शकतात. कॅन यू इमॅजिन. 2 बॉल 2 षटकार आलेत. पुढचा बॉल पुन्हा तिसरा बॉल तिसरा षटकार. अतिशय तेवर्गात दाखवायला सुरुवात केली आहे. श्रेयसच्या बाटमधून लगातारच्या 3 बॉलवरती 3 षटकार. खरं तर मी म्हणतो त्यांना सुईपेक्षाही चाणक्य नजर आहे त्यांची. परंतु आज विशू कोळी सरांना मॅच नंतर मला भेटायचं आहे. 55ला 4 आहेत. 55ला 4 बाद झालेले पाहायला मिळालेत. मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल 3 षटकार आलेत. विशू कोळी म्हटल्यानंतर गव्हाण गावची ओळख आहे आणि होय गावामध्ये आणखीन जत्राही येते. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव निश्चित येईल. दुहेरीचा प्रयत्न स्ट्रायकर एंडला थ्रो झाला. धावा मिळाल्या. ते एकंदरीत 2 धावा निश्चित आलेल्या पाहायला मिळाल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 57ला 4 आहे. खरं तर कोळीवाडा म्हटल्यानंतर अगदी डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथून करण्यात आलाय. 1 शॉट आहे की नाही त्याची चाचपणी करण्यात येईल. पंचांची ही नजर करडी आहे म्हणूनच कौतुक इथून मी पंचांचा निश्चित केलेला पाहायला मिळाला. तेव्हा 57 बनल्यात की नाही त्याची शहानिशा होईल. शॉर्ट रन आहे की नाही त्याची शहानिशा इथे करण्यात येत असताना पाहायला मिळाली आहे. शेवटच्या षटकामध्ये धावांची लयलूट झाली आहे. किस्सा मुरबाडमध्ये घडताना पाहायला मिळाला होता काही दिवसापूर्वीच. धडाकेबाद चषक मी करत असताना पवन केणेने 7 बॉल टाकलेले मी पाहिले होते या वर्षीच्या हंगामामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये भावेश पवार 7वा बॉल टाकायलाही आला होता. असे खेळाडूंकडून किस्सेही घडतात कारण खेळाडूंनी लक्ष द्यायला हवं. ही धाव कंप्लीट झाली की नाही त्याची शहानिशा होते. स्ट्रायकर एंडला आपण पाहतो कंप्लीट आहेत धावा. चला काही करा. दोन्ही ठिकाणी रन्स कंप्लीट झालेले इथून पाहायला मिळाल्यात. धावा मिळाल्या ते एकंदरीत 2. संघाची धावसंख्या 57ला 4 आहे. 57 धावा धावफलकावरती पाहायला मिळते आहे. चला सुरुवात करा.
खरं तर साऱ्या गोष्टी घडल्यानंतर आता त्याची चिंता करून काहीच हरकत नाही आहे. आता वेळ निघून गेली आहे. मला वाटतं लवकर आठवणीत आलं या खेळाडूंच्या. फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या 11च्या 11 खेळाडूंचं कौतुक करेन मी. लवकर आठवणीत आली ही बाब. जे गोष्टी मी क्लिअरली सांगितल्या नाहीत त्या आत्ता लक्षात आल्यात. 57ला 4 आहेत आणि त्या लक्षात मला वाटतं लॉंग ऑफला असणारा खेळाडू. पुढचा बॉल. हाही चेंडू खोलात पाहायला मिळाला होता. पंचांकडे लाऊड अपील. बॅटर आउट. धक्का लागलाय 5वा. परंतु बाद होण्याआधी कार्यक्रमच केला या खेळाडूने, जिथे मात्र श्रेयस आउट होत असताना. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती बॅटला बॉल ब्रश झाल्या झाल्या बाहेर निघणारे बॅटर मी पाहिलेत. काही वेळेला पंचाकडे अपील केलेले बॅटर जे पंचाने आऊट न देताही स्वतः बाहेर निघणारे खेळाडू मी पाहिलेत. प्रामाणिकपणा हा क्रिकेटला मोठा बनवतो. श्रेयसकडून त्या गोष्टी पाहायला मिळाल्या नाहीत. 57ला 5 आहेत. 57ला 5. स्वतःकडे स्ट्राईक घेतली त्याने. खरं तर तो स्ट्रायकर एंडवरतीच नव्हता. आता मी या गोष्टीचा उलगडा केला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिथे 57ला 5 बनले. 3 षटकार मारले त्याने. तदनंतर ही गोष्ट कुठे ना कुठेतरी चर्चा करण्यासारखीच आहे. 57ला 5. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. लोअर फुलटोच होता. टर्न केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तैनात. त्याच्या मस्तकावरती दिली आहे दस्तक. रजमिता 4 येतो चौकार. थँक्यू डीजे. पूर्वार्धाचा खेळ संपला. स्कोरकार्डवरती रन्स बनलेले आहेत. 61-62 धावसंख्येचं टार्गेट आहे. प्रमोद स्पोर्ट्स सोनारी आणि पप्पन 11 पेठ या दोन संघांदरम्यानचा आपण टॉस करणार आहोत. काही विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. मी विनंती करेन पप्पन 11 पेठ टीमचा कॅप्टन आलाय प्रमोद स्पोर्ट्स सोनारी. टीम कॅप्टन लास्ट कॉल आहे आपल्यासाठी. आणि स्कोर कार्डवरती येते 61-62 करायचा पाठलाग. काय घडणार काय बिघडणार. आमचे जवळचे मित्र आणि ज्यांच्याकडे खरं तर आपण पाहिलं ना तर मग मर्सिडीज पासून मग अगदी अनेक गाड्या ज्यांच्या ताफ्यामध्ये आहेत आणि असे समालोचक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय मचिंद्रजी पाटील सर यांचा आवाज या महाराष्ट्रातील मोठ्या स्पर्धांचे मोठे समालोचक. धन्यवाद. पुन्हा एकदा मुकुंदजी गाभण आणि जीवनजी गाभण आणि संपूर्ण मित्रपरिवार त्यांचा मनापासून आभार. तर आपण टॉसकडे जातोय. प्रमोद स्पोर्ट्स सोनारी आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ असेल पप्पन 11 पेठ. मी आदरणीय संजीवन म्हात्रे सर यांना इन्व्हाइट करतो टॉस बॉक्समध्ये. आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. आपल्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. पहिल्या फेरीमधला अंतिम सामना पेठ विपक्ष सोनारी. चला दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी या प्लीज. पप्पन 11 पेठ संघाचा संघनायक हर्षल आणि एका बाजूला सोनारी संघाचा संघनायक असेल मी संजीवन म्हात्रे सर. त्यांना इथे इन्व्हाइट करतो. आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या उपस्थितीमध्ये टॉस या ठिकाणी संपन्न होईल. तर टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. प्रमोद स्पोर्ट्स सोनारी विपक्ष पप्पन 11 पेठ. कॉल करतायत सोनारी. हेड कॉल अँड इट इज हेड. धन्यवाद मान्यवरांचा आभार. सोनारी संघाने टॉस जिंकला. पहिल्यांदा निर्णय काय असेल. आम्ही फिल्डिंग घेऊ. समोर पेठ संघ या ठिकाणी आहे. पेठ संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट कशी रणनीती राहील. आम्ही त्यांना कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. त्यांची पण सध्या फॉर्मला आहे त्यांची टीम. आम्ही पण चांगलंच खेळतोय. नक्की टफ फाईट होईल. आजच्या रात्रीमधला प्रत्येक सामना 80+70+ जातो. 104 धावा झाल्या आणि तुम्ही सांगता की आम्ही धावसंख्या रोखाल. किती धावांवरती त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल. आमच्याकडे बॉलर्स चांगले आहेत. असं बघायला गेलं तर 5चे 5 बॉलर आमच्याकडे चांगले आहेत. आम्ही 60च्या आतमध्येच रोखण्याचा प्रयत्न करू. खरं तर रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा आहे. खरं तर बाई चषक 2026 तुम्ही इथे आलात. फ्लड लाईट मैदान मंडप डेकोरेशन या संपूर्ण गोष्टींबद्दल काय सांगशील. टुर्नामेंट तर खूपच चांगली आहे. लास्ट टाईम पण आम्ही सेमीफायनलला आलो होतो इकडे. तर यावेळी नक्कीच प्रयत्न असेल आमचा जिंकण्याचा. क्या बात आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला या मॅचसाठी. टॉस गमावला आहे. पेठ संघाने त्यांना बॅटिंग करायची. हर्षल कशी कामगिरी राहील पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पेठ संघाची.
आमची पहिली बॅटिंग आहे, आम्ही पण जास्तीत जास्त रन करायचे प्रयत्न करू. समोर तगडा संघ आहे सोनारी. आज उरणनगरीमध्ये आहात. मोठा क्राऊड त्या संघासोबत असेल. काय माइंडसेट असेल या मॅचमध्ये, कशा पद्धतीने खेळाल? सोनारांनी पेट पहिल्यांदाच मला तर वाटतं मॅच होते, तरी पण आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. हर्षल, आपण पनवेल बेल्टमध्ये भरपूर स्पर्धा खेळतात. उरणमध्ये आल्यानंतर या स्पर्धेबद्दल काय सांगशील? भाई चषक 2026 या स्पर्धेबद्दल. स्पर्धा तर खूपच चांगली आहे आणि लाईट पण इथूनच दिसतं किती चांगली आहे ते. क्या बात आहे. बेस्ट ऑफ लक हर्षल. हे पप्पन खरं स्वर्गीय पप्पन यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांनाही शुभेच्छा. टॉस जिंकला सोनारी संघाने पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला आहे. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया जय सर, बहुत बहुत शुक्रिया. चलेंगे दोस्त रोशन भी हमारे साथ है, सभी का स्वागत है. और श्रृंखला में काफ़ी बड़ी मेहनत हमारे देख पा रहे. जयप्रकाश पाटिल अध्यक्ष हमारे, जयप्रकाश भोईर कार्याध्यक्ष है, संकेत कडू हमारे साथ है, अजीत पाटिल है, ज्ञानेश्वर भोईर है, नितिन पाटिल, हरीश बंडा और हमारे पूर्व सरपंच दिनेश शेठ, सभी का स्वागत करना चाहेंगे. काफ़ी बड़ी मेहनत और मशक्क़त के साथ भाई ट्रॉफी का ये खूबसूरत हम मंजर देख पा रहे हैं. ठंड हवा बहती हुई, रात का समा, रंगीन माहौल और संगीन मुकाबले की हम पूरी तरह से कामना करते हैं. रात के बज चुके 11:35, टिमटिमाती रोशनी, घनघोर पूरी से सुनसान रात और बाजू में हमारे बगल में हाईवे गुजरता हुआ ये बड़े बड़े कंटेनर हम देख पाते हैं, तो हमें एहसास होता है कि हम JNPT की तरफ हम रवाना हो रहे हैं. JNPT बंदर जो भारत का सबसे बड़ा आयात और निर्यात करने वाला सबसे बड़ा बंदर माना जाता है और वही उड़न की पहचान बन चुके हैं. और उड़न की पहचान हम देख पा रहे भाई ट्रॉफी 2026 के यादगार सफर में मैं मच्छिंद्र पाड़ी फिर एक बार आप सभी का स्वागत करना चाहूँगा. काफ़ी खूबसूरत लम्हों के साथ श्रृंखला आगे बढ़ती हुई और दर्शकों के दिन ब दिन इस श्रृंखला में यहाँ पर देखने का जरिया कुछ अलग नजर आता हुआ. ठीक ठीक. एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. महाराष्ट्राचे हास्य सम्राट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं संजीवन म्हात्रे साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. मी संजीवन म्हात्रे साहेब यांना विनंती करेन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. ज्यांचा चिरंजीव महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी क्रिकेट ही चांगल्या दर्जाचा खेळत असताना पाहायला मिळत आहेत. संजीवन म्हात्रे सर यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. संजीवन म्हात्रे साहेब मायेची प्रेमाची उपदार देणारी ही शॉल तथा प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट. संदेजी ठाकूर साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा प्रमुख, ज्यांचाही विशेष सन्मान आपण करतो आहोत. मी संदेजी ठाकूर साहेब यांना विनंती करेन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. तथा अल्पेजी कडू साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख उरण तालुका, ज्यांचंही आगमन आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. साहेब आपल्याला विनंती आहे की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. उल्हाजी गायकवाड साहेब देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. पुढील सन्मान आपण करतोय अल्पेजी कडू साहेब. अल्पेजी कडू साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरण तालुका प्रमुख, ज्यांचा आपण विशेष सन्मान करतो आहोत. पुढील सन्मान मी विनंती करेन उल्हाजी गायकवाड साहेब देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. उल्हाजी गायकवाड साहेब यांना विनंती करेन आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. उल्हाजी गायकवाड साहेब यांचाही देखील आपण एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. आणि जसे सन्मान होईल तसा आपण पुन्हा एकदा या सामन्याकडे वळणार आहोत. त्याआधी संजीवनजी म्हात्रे सर देखील आपल्यासोबत आहेत, महाराष्ट्राचे हास्य सम्राट आणि विनोदी कलाकार. मी विनंती करेन विश्वाजी भगत साहेब उसरली यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पेट टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. आदरणीय चंद्रशेखरजी म्हात्रे साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. चंद्रशेखरजी म्हात्रे साहेब यांना विनंती करूयात साहेब आपल्याही सन्मानाचा स्वीकार करावा. चंद्रशेखरजी म्हात्रे साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, एक विशेष सन्मान आपण त्यांचा करतो आहोत. एक विशेष सन्मान आपण त्यांचा करतो आहोत. चंद्रशेखरजी म्हात्रे साहेब यांचा देखील एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती होत असताना मला मिळतं. या सन्मानानंतर मी महाराष्ट्राचे हास्य सम्राट संजीवन म्हात्रे सरांकडे वळणार आहे. खरं तर या इनिंग ब्रेकमध्ये वळूयात की कारण जास्तीचा वेळ आपण घेऊयात त्यांचा. आज त्यांच्याकडून खूप काय ऐकावं असं वाटतंय. मच्छिंद्र सर जास्तीचा वेळ घेऊयात, मॅचला सुरुवात करा. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया सर. चलेंगे मैदान के बाद जीत के लिए 62 का लक्ष्य. शुरू में रन बने थे बोरे टीम के लिए, उन्होंने पहले ओवर 3 ओवर में 33 रन बनाए थे, उसके बाद 4 में 37 बने थे, लेकिन अच्छी बल्लेबाजी नहीं हुई शुरू में, लेकिन रन तो अच्छे बने. पर 61 और जीत के लिए 62 का लक्ष्य. रन विकेट मैदान पर और टीम का स्कोर है 7 रन. चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, स्लॉग किया, ऊंचाई ज्यादा लंबाई भी ज्यादा, गेंद निकल चुकी है. यह हैंडसम टावरिंग 6.
मुल्लेगढ़ टीम के लिए 62 का लक्ष्य बीच मैदान के बरकत मुझे याद है पारी मैदान पर जिस तरह से खेली गई महागणपति अंडर 19 चिरनेर के सामने बेलपाड़ा टीम के 104 रन बनाए थे और चांद लगाए थे श्रृंखला के लिए। सबसे उच्चतम स्कोर बनाने वाली पहली टीम बनी थी इस श्रृंखला में। काफी शानदार आयोजन। हमारे बीच संजीवन मात्रे साहब भी मौजूद है। स्वागत है आपका। कोपटा से बिलोंग करते हैं। यारतल हसाल एक बहुत ही बड़े कलाकार हमारे मंच पर है। स्वागत है आपका भी। इनिंग ब्रेक में उनके साथ भी चलेंगे लेकिन इस बार भी बड़ा हिट फ्लाइट स्ट्रोक सीमा पर एक और शानदार छक्का। बेहतरीन बल्लेबाजी। थँक्यू डीजे. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून सौभाग्यवती मयुरीताई जयप्रकाश पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य नवघर यांच्याकडून फरमाईश आहे. खरं तर संजीवन म्हात्रे साहेब आपण एका षटकाची कॉमेंट्री केली तरी देखील आम्हाला आनंद होईल. एका षटकाची कॉमेंट्री आपण करावी नाहीतर काहीतरी होऊन जाऊ द्या तुमच्याकडून. मॅच संपल्यानंतर आपण बोलणार आहोत. चला तदवर पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे येऊया. धन्यवाद. टीम का स्कोर 19 पिछले 4 गेंदों में 3 छक्के लगा पर एक सिंगल की मदद से टीम का स्कोर 19 पर पहुंचा। जीत के लिए 62 का लक्ष्य और इस लक्ष्य को आसान बनाना चाहते हैं। शुरू में बल्लेबाजी निहार माते 7 पर खेलते हुए यज्ञेश 2 गेंदों का इस्तेमाल करते 12 पर खेलते हुए निहार ने लगा 1 छक्का लेकिन यज्ञेश ने लगा लगातार 2 छक्के और टीम का स्कोर 19 पर पहुंचता हुआ। संजय मात्रे साहब स्वागत है आपका। पेशे से इंजीनियर है क्योंकि मैंने उनका एक शो देखा था हमारे गाँव में जब आई गाँव देवी का उत्सव रहता है। उनके बारे में भी चर्चा करेंगे। लो लुक शॉट हवा में गेंद ऊंचाई ज्यादा लंबाई कम खिलाड़ी मौजूद और यह आसान सा कैच यहां पर जमीन को दान किया। ये कैचेस अगर आप छोड़ेंगे तो मुकाबले कैसे जीत पाओगे। इसे कहते हैं गेंदबाज हर कोशिश को नामुमकिन करने का प्रयास कर रहे लेकिन खिलाड़ियों का सौभाग्य साथ नहीं मिल पा रहे। इसे मराठी में कहते हैं आंधळ दलतय आणि कुत्र पीठ खाते क्योंकि गेंदबाजी की अपेक्षा हो रही है। हर दाव पर हर जोखिम लगा के गेंदबाज की जा रही है। हर तरकीब अपना पर गेंदबाज की जा रही है लेकिन खिलाड़ियों का फर्ज बनता है कि कैचेस लपकने चाहिए। कैचेस विन द मैचेस। रोहित शर्मा का छोड़ा हुआ कैच उसके बाद 262 रनों की धुआंधार पारी 264 रनों की धुआंधार पारी। कैचेस आप नहीं छोड़ सकते और ये इतना आसान सो बिल्कुल नहीं छोड़ सकते यानी कि मुकाबला छोड़ना पड़ सकता है। इस तरह के ये चेंज ऑफ पेस क्विकर बाउंसर हवा में गए लेकिन इस बार कैच को लपक लिया और 19-21 के ऊपर पहला विकेट। एक ओवर का खेल समाप्त हो तो बा मंच के ऊपर संजय म्हात्रे जिनका यालतर हसाल काफी बड़े प्रोग्राम उनके हमने देख चुके हैं। हमारे जो ग्रामीण समाज में अग्रणी समाज में खासतौर जो शादियों के ऊपर फिजूल खर्चा किया जाता है उनके ऊपर वो काफी शानदार बोलते हैं। उन्होंने हमेशा हमारे समाज को प्रभावित किया है। हमेशा समाज के गलत रीतियों को उन्होंने फोकस किया है और इसमें सुधार करने का प्रयास किया है। वो हमारे बीच मौजूद है संजीवन म्हात्रे साहब। आप जैसे लोगों की समाज को जरूरत है। जिस तरह से भाई यानी कि हमारे सुधीर गरज जैसे लोगों की भी जरूरत है समाज के लिए। उन्होंने समाज में काफी कार्य बड़ा किया है और साथ साथ हमारे संजय म्हात्रे जिन्होंने हमारे समाज को हमेशा जागरूक किया है यानी कि जो अवेयरनेस हम कहते हैं जन जागृति उन्होंने अक्सर अपने जीवन में किए। उनका भी हम स्वागत करना चाहेंगे। टीम का स्कोर 21 जीत के लिए समीकरण बनेगा। 62 रन का लक्ष्य और पहला ओवर काफी महंगा रहा क्योंकि पहला ओवर खर्चीला रहा और इस महंगे ओवर के समाप्त के बाद टीम का स्कोर 21 विकेट यहाँ पर एक विकेट के नुकसान पर 21। बहुत ही शानदार आयोजन। सुधीर गरज सामाजिक संस्था हमारे जयप्रकाश पाटिल साहब अध्यक्ष हैं। जयप्रकाश भोईर हमारे कार्य अध्यक्ष, संकेत जी कडू, अजीत जी पाटिल, ज्ञानेश्वर भोईर, नितिन पाटिल, हरेश बंडा और हमारे पूर्व उपसरपंच दिनेश शेठ बंडा उनका भी स्वागत है। काफी शानदार आयोजन। चमचमाती ट्रॉफी सभी को लहरा रही है, सभी के दिलों में जगह बना रही है और साथ साथ हमारे सुधीर गरज यानी कि हमारे भाई सबका ध्यान बटोर रहे हैं। उनकी पर्सनालिटी उनका कार्य उन्होंने कार्य से सभी को प्रभावित किया है। अच्छी गेंद रफ्तार के सौदागर रफ्तार में क्या कर रफ्तार बल्लेबाज के पास कोई मौका नहीं। हालांकि बल्लेबाज पहले आगे 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 कर खेलना का प्रयास कर दे उसके बाद पीछे आकर बैकफुट स्क्वायर कट करना चाहते थे। समय काफी कम मिला और डॉट की समाप्ति। इसी अंदाज में वे गेंदबाजी करेंगे तो मौका मिल सकता है उनको। और ये कट कर दिया गेंद पॉइंट के ऊपर से गेंद सीमा पर यहां पर आता हुआ सीधा 6 रन वीरेंद्र सहवाग स्टाइल और इनामों की राशि पे यहां पर आ चुके हैं यानी कि हैट्रिक छक्कों की नहीं होती, लगातार 3 छक्के होते हैं। हैट्रिक विकेटों की होती है। लगातार 3 छक्के के लिए दिए जाएंगे 3000 राजू भोसले साहब इनके ओर से।
ओ कर्नाटक से वो लाइव देख रहे हैं, स्वागत है आपका भी। हाल ही में अभी भी हमने बेंगलोर में डीडी स्पोर्ट्स के ऊपर 21 दिन का सफर समाप्त किया। बहुत ही कर्नाटक में क्रिकेट खेला जाता है, टेनिस क्रिकेट। स्वागत है आपका भी। बेंगलुरु 27 पर 1, बहुत ही खूबसूरत लम्हों के साथ इस श्रृंखला आगे बढ़ती हुई, लेकिन टीम का स्कोर यहाँ पर पहुंचता हुआ 27 पर। बड़ा हिट हैमर किया, इस गेंद को सामने खेला, लॉकअप के ऊपर फ्लाइट स्ट्रोक, सीमा पर एक और शानदार छक्का। दरम्यान माजी अध्यक्ष नवगर आदरणीय योगेशजी तांडे साहेब या सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपले या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. बढ़िया जयप्रकाश हिट, पाटील साहेब आपली आतुरतेने वाट पाहत आहेत, त्यामुळे आदरणीय योगेशजी तांडे साहेबांना पुन्हा एकदा खरं विनंती राहील आपण या मंचावरती आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. 33 पर 1, बढ़िया क्रिकेट। स्वीप करना चाहते थे, फुल एंड डिलीवरी, बाउंस अच्छा था गेंद में, सटीक लेंथ लाइन अच्छी, उछाल भी अच्छा था और बल्लेबाज को चकाती भी गेंद, घुमावता गेंद में और काफी रफ्तार में गिरफ्तार किया बल्लेबाज को। ये अच्छी वापसी है। सुबह का बुला यदि शाम को घर आए तो उसे बुलाने के थे। एक आध गेंदबाज को कभी बड़े हिट लगते थे, उसे खराब गेंदबाज देखे थे। वापसी की क्षमता रखी इस गेंदबाज ने बेहतरीन वापसी करते हुए, लेकिन इस बल्लेबाज को कौन रोक पाएगा। एक और बड़ा हिट, करार अपराध, लगअप के ऊपर से चिरती हुई गेंद निकल चुकी है। 4 रन। काफी शानदार माहौल, और शानदार माहौल में भाई ट्रॉफी 2026 का एक खूबसूरत मंजर धीरे धीरे रात के आगोश में जाता हुआ। आसमान साफ सुथरा, लेकिन कल बारिश की संभावना है। ये मैं नहीं कह रहा हूं, क्योंकि हवामान खाते से जानकारी मिले कि कल बारिश हो सकती है। तो आयोजकर्ता से गुजारिश है, जब रात में समाप्त होगी प्रतियोगिता तो विकेट के ऊपर बिल्कुल प्लास्टिक बिछाए, क्योंकि माहौल काफी खराब है फिलहाल। तो ये फुल टॉस गेंद स्टेयर करना चाहते इस गेंद को, खेलने बापर मौजूद मिड ऑफ पर, लेकिन 1 रन की गुंजाइश, काफी रफ्तार से भाग मिल्खा भाग, और इसी तरह से खेल जगत की उड़न पड़ी जिसे पीटी उषा कहा जाता है, उनकी यादों को ताजा किया। और का बाद समापन, और टीम का स्कोर 37 के बाद 38 पर पहुंचता हुआ 1 विकेट के नुकसान पर। निहार खेल रहे 24 के ऊपर 8 गेंदों में 24 रन का धुआंधार योगदान, और उन्होंने 300 के बैटिंग से रन बनाए 24, और टीम का स्कोर 38 जीत के लिए। अब बताएंगे हमारे मंथन कितने रनों की आवश्यकता। मंथन जीत के लिए 62 का लक्ष्य, और यहां पर बनते हुए 38 यानी कि 24 रनों की आवश्यकता है, बची भी 18 गेंदों में। काफी शानदार आयोजन। हॅलो. यस रोशन। तर या दरम्यान आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी घेत आहोत. प्रथमेशजी पाटील यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी विनंती करतो आमचे आयोजक जयप्रकाश पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते विशेष सन्मान आपण या ठिकाणी घेत आहोत प्रथमेश पाटील यांचा. आदरणीय संजीवन म्हात्रे साहेब देखील मंचावरती सामन्याचा आनंद घेत आहेत, आणि त्यांच्यासाठी फरमाईश आहे, कॉमेंट्री त्यांच्यात आम्हाला ऐकायची आहे. खास करून आदरणीय मयुरीताई ज्या खतर ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांची फरमाईश आहे, त्यामुळे नक्कीच त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि त्यांची एक कविता प्रचंड फेमस आहे, तुमची बहीण सुरक्षित हवी असेल तर इतरांच्या बहिणीला मान द्या रे. ही कविता मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य करून गेली, आणि आज एक जबरदस्त असे व्यक्तिमत्व संजीवन म्हात्रे सर या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत, आणि त्यांचे चिरंजीव सिद्धू क्रिकेट जगतामध्ये आज खऱ्या हाताने आपल्या उरण तालुक्याला ते लीड करतात. त्याबद्दल त्यांनाही आपण त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. 18 गेंदे 24 रन की आवश्यकता। आसान सा मुकाबला, लेकिन ये मुकाबला अभी भी बड़ा बन सकता है, क्योंकि रन बने काफी तेजी से, रफ्तार से 19 के रफ्तार से रन बने, और इसी रफ्तार से ये रन बनेंगे तो ये मुकाबला 4 ओवर में समाप्त किया जा सकता है। क्योंकि जिस प्रकार बल्लेबाज का अंदाज है, उनके खेलने के जरिया है, और जिस तरह से उन्होंने मकसद अपना दिखाया, और जो जोहर और तेहर दिखाया मैदान पर, वो काफी लाजवाब है। ओवर का समापन, टीम का स्कोर 38 जीत के 24 गेंदे बचे, 18 गेंदे बचे, 24 की आवश्यकता। फुल टॉस गेंद, बल्ले का बाहर किनारा, लेकिन गेंद बिट्टू के पीछे गली के रीजन में, और काफी शानदार फील्डिंग का मुजाहरा करते हुए। इसी तरह से फील्डिंग यदि होगी तो मुकाबला काफी बड़ा होगा। ये मुकाबला धीरे धीरे बड़ा बनता नजर आ रहा है, लेकिन क्या ये मुकाबला जिस तरह से उफान पर चलेगा, इसकी भी चर्चा करेंगे, क्योंकि इस श्रृंखला में रन काफी बरसे हैं। 104 रन भी हमने देखे बेलपारा टीम के ओर से, 82 रन सागर सम्राट भवरा टीम ने चेस भी कही है, हमने देखा है, क्योंकि ये मैदान विकेट है स्पोर्टिंग विकेट बल्लेबाज के लिए ज्यादा योगदान दे रही है। पटकी भी गेंद थी, बड़ा हिट, फोर्स किया गेंद को, 1 सेकंड के रिजल्ट के कवर से गेंद सीमा पार, बेहतरीन शॉट, 6 रन। प्रहार करते हुए बहुत ही बड़ी यहां पर ताकत का इस्तेमाल करते हुए कलाई में जोर भर दिया, जो कि ग्रामीण खेल के अक्सर
ये ताकत मानी जाती है, कला में जोर भरना, और इसी की वजह से फोर्स के बल्लेबाज ने निहार ने 10 गेंद में 30 रन बनाए, लेकिन चेतन को अभी भी एक गेंद खेलने का भी मौका नहीं मिला। ये तो रनर का काम करे मैदान पर। इस बार भी हवा में, लेकिन ऊंचा ज्यादा लंबाई कम, क्या कैच लपक पाएंगे? जी हां, एक बड़े खिलाड़ी का पारी का अंत बनियार के पारी का समापन हुआ। 11 गेंद में 30 रन की धुआंधार पारी का समापन होता हुआ। नियार की शानदार पारी, 11 गेंद में 30 रन का जबरदस्त धुआंधार पारी खेलते हुए ताली के साथ उनका स्वागत किया अंपायर कुछ बताते हुए। जी हां, समझ चुके हम आपके इशारों को, उसके बाद हम इसमें तब्दील करना चाहेंगे। हमारे सुधीर घरत 1 नंबर, जी हाँ, उनके जो धून थी टाइटल सॉन्ग, उनका आयोजन भी 1 नंबर रहता है। और जिस तरह से अभी आईपीएल का यदि ग्रामीण के ओर से कोई आयोजन उड़न में होगा तो भाई को देने के लिए कोई हमें इत्तला नहीं होगी, क्योंकि जिस तरह से आयोजन है हमारे जयप्रकाश पाटिल, जयप्रकाश भोईर, संकेत कडू, अजित पाटिल, ज्ञानेश्वर भोईर, नितिन पाटिल, हरेश बंडा और साथ साथ दिनेश शेट, सभी का स्वागत है। यश रोशन जी, लकी ड्रॉ साठी आपण कुपन घेतोय आणि 100 रुपये कुपनचा त्या ठिकाणी मूल्य असेल। ज्यांना ज्यांना या लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचं प्रेक्षकांना आपण आवर्जून सहभागी व्हा। शेवटच्या दिवशी एका भाग्यवान विजेत्याला एक स्कूटी या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाईल आणि जे काय कुपनचा जो काय नफा असेल, म्हणजे जो काय प्रॉफिट असेल, तो सर्व या ठिकाणी सामाजिक कार्यासाठी वापरला जाईल। जो काय मूल्य कुपनचा तयार होईल, जी काय रक्कम येईल ती रक्कम मात्र सामाजिक कार्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच वापरली जाईल। त्यामुळे प्रेक्षकांना विनंती असेल, आमचे स्वयंसेवक आयोजक त्या ठिकाणी येतील, त्यांच्याकडून आपण कुपन घ्या आणि या लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हा। गजब की गेंदबाजी, गजब की गेंदबाजी जय के ओर से। जय ने अब तक मौका नहीं दिया बल्लेबाज को बड़ा हिट लगाने के लिए, जबकि समीकरण 18 गेंदे 24 की आवश्यकता थी। ऐसे में जब बल्लेबाज आए मैदान पर, लेकिन जिस तरह से गेंदबाजी गजब की मैदान पर, उसी के काबिल तारीफ गेंदबाज करते हुए कोई मौका नहीं बल्लेबाज के पास। क्या ये मुकाबला बड़ा होगा? क्या यहाँ से गेंदबाज वापसी करेंगे? क्या बल्लेबाज को दबाव में लाकर खड़ा किया जा सकता है? मौजूदा स्थिति तो हालात काफी अच्छे, मौजूदा हालात, लेकिन क्या अभी भी यहाँ से करवट ले सकता मुकाबला? कहीं इस सवालों का तूफान हमारे जहन में आ रहा है, क्योंकि ये मुकाबला धीरे धीरे रात के आगोश में जाता बस खूबसूरत ये मंजर, परिंदे भी हवा में लहरा रहे हैं। इतने रात को मैंने अभी भी जिक्र किया था, जब मैंने उजाला देखा तो मुझे लगा कि दिन के दोपहर के 2 बज चुके। इतना शानदार उजाला, यही तो पहचान है भाई ट्रॉफी की, यही पहचान है उरन की, यही पहचान है हमारे सुधीर घरत साहब की, और यही पहचान है नवगर गांव की, और इसीलिए तो उरन की सबसे बड़ी श्रृंखला मानी जाती है। और ये शानदार आयोजन देख पा रहे हैं, धीरे धीरे मुकाबला उफान पर आता हुआ दक्षिण का बीच मैदान के ऊपर। क्या ये मुकाबला सनसनी होगा? क्या ये मुकाबला बहुत ही बड़ा होकर इस मुकाबले में दिल को दहलाएगा मुकाबला? जी हाँ, संकेत तो ऐसे मिल रहे, क्योंकि बेहतर मुकाबला करवट लेता हुआ। एक और पटकी भी गेंद थी, आंसर में गेंद को महज दिशा दी, गेंदबाज के गति का इस्तेमाल करते हुए गेंद निकल चुकी है गोली की रफ्तार से। आखिरकार अंपायर का होगा इशारा, सीमा पार, 4 रन। रिप्ले देखिए, बढ़िया प्रयास का खिलाड़ी वहां पर, बहुत ही बड़ा प्रयास, लेकिन आखिरकार गेंद उनको अलविदा कर चुकी है और टकराई वहां पर गेंद। जी हां, और यहां से मिलेगा 4 रन। 48 पर 2 विकेट, काफी लंबे दीदार के बाद यहां पर मिला। लेकिन चेतन पाटिल कब गए मैदान पर? अभी भी एक गेंद नहीं खेले, कब से भागने का काम कर रहे बताएंगे यहां पर। ये जो खिलाड़ी तीसरे नंबर के पायदान पर गए, अब तक 9 गेंदों का खेल समाप्त हुआ, लेकिन 9 गेंदों में अभी भी स्ट्राइक नहीं मिले, कब से भाग रहे? क्या कहा पर, यह भी एक इत्तेफाक की बात होगी इस श्रृंखला के लिए। एक और बड़ा हिट लगाने के प्रयास में खिलाड़ी वहां पर मौजूद, शॉट फाइनल के रीजन में, लेकिन यहां से मिलेगा 1 रन। हर एक कोशिश मैदान पर नाकाम होती हुई गेंदबाजों की, लेकिन दाद भी दूंगा, उनकी तारीफ भी करूंगा, सराहना भी करना चाहेंगे। लाजवाब गेंदबाजी, गजब की गेंदबाजी, और इसी के साथ ओवर का हुआ समापन होता हुआ। जीत के लिए समीकरण बनेगा, बच्ची भी गेंदे 12 गेंदे, और जीत के लिए 13 रन की आवश्यकता।
और निशान खेरे 5 के ऊपर। चेतन को अभी भी मौका नहीं मिला। पिछले 12 गेंदे ये खिलाड़ी केवल भागने का काम कर रहे हैं। अब भाग मिलका भाग। 12 गेंदे 13 की आवश्यकता। मुकाबले को आगाज करें बिना देरी किए। मंच के ऊपर संजीवन मात्रे साहब मंच मौजूद है। स्वागत है संजीवन मात्रे साहब आपका। मैंने अभी भी उनका जिक्र किया था। हमारे ग्रामीण समाज में, हमारे अग्री समाज में जो भी हमारी परंपरा है जो कि खराब है, उस खराब परंपरा के ऊपर हमेशा रोशनी डाली है और हमारे सभी समाज को उन्होंने जागरूक करने का प्रयास किया है। एक थोर समाज सेवक उन्हें हम कहते हैं। आपका भी संजीवन मात्रे साहब स्वागत है। जिनके चेहरे पर हमेशा नूर रहता है, जिन्होंने हमेशा लोगों को हंसाने का काम किया है, वो भी इस मंच के ऊपर मौजूद है। स्वागत है आपका साहब। आप आए, बाहर आए। जीत के लिए 12 गेंदे 13 की आवश्यकता। क्या है मुकाबला 12 बजने में अभी भी 5 मिनट बाकी है, लेकिन मुकाबला 12 बजा सकता है क्योंकि जिस तरह से करवट ले मुकाबले में, न भूतो न भविष्य मैदान के ऊपर ये मुकाबला अब करवट बदल रहा है। और जी हाँ, जिसकी कामना की थी ये मुकाबला काफी बड़ा होगा और सनसनी मुकाबला हो सकता है यदि आने वाले ओवर में अच्छी गेंदबाजी होगी और 1 2 3 4 रन मिलेंगे तो मुकाबला सनसनी बन सकता है। 12 गेंदे 13 की आवश्यकता। दिल की धड़कने तेज करने वाला मुकाबला। अच्छी गेंद थी लेकिन विकेट कीपर क्या कर रहा है, यह सवाल पूछा कप्तान ने। अगर गेंदबाजी इतनी अच्छी हो रही है तो विकेट कीपर का फर्ज है इस गेंद को रुकाना, लेकिन यहां से मिलेगा 1 रन। जिस टीम ने पहले तहलका मचाया था उस टीम ने अभी 1-1 रन के लिए तरसनी पड़ रही है। यही तो क्रिकेट है मैदान पर। इसी के साथ 50 रन पूरे होते हुए, लेकिन पहले 2 ओवर में लाजवाब बल्लेबाज करने के बाद ऐसा लगा कि मुकाबला, लेकिन चेतन पाटिल को अब मौका मिलेगा। 13 गेंदों के बाद ये बल्लेबाज पहली मर्तबा आती हुई स्टार्ट गेंद पर। देखना चेतन आरंभिक बल्लेबाज आउट होने के बाद मैदान पर आते वन डाउन बल्लेबाज बनकर, लेकिन 11 गेंदे अभी भी 12 की आवश्यकता। बहुत ही बड़ा मुकाबला। कम स्कोरर में मेरा आज तक का तजुर्बा है क्रिकेट कमेंट्री का कि मुकाबला काफी शानदार और रोमांचित होता है। और वही मुकाबला कट कर दिया गेंद को बैकफुट पर जाकर। पहली गेंद मिली 13 गेंद के ऊपर और पहली गेंद पर शानदार छक्का। बाजी ये देखे बैकफुट पर जाकर स्क्वायर कट करते हुए बहुत ही बड़ा शॉट। 13 गेंदे उन्होंने परीक्षण किया था गेंदों का, कहां से गेंद कहां पर टेकअप हो रही है, कहां पर पिचिंग हो रही है, कहां पर इंपैक्ट है, उसका सभी तरह से उन्होंने अपनी निगरानी में, बहुत ही बड़ा निगरानी में उन्होंने जज्बा किया था और इसके बाद मौका मिला और यहां से 6 रन की मोहर लगती हुई समीकरण आसान से बनाते हुए 10 गेंदे 6 रन की आवश्यकता। क्या यहां से वापसी होगी गेंदबाज की या फिर बल्लेबाज काम तमाम करेंगे? ये अच्छी गेंद, समरिन डिलीवरी, गेंद में गति देखिए और उनके एक्यूरेसी देखिए, परफेक्शन देखिए और क्या बेहतर गेंदबाजी, गजब की गेंदबाजी। फिर एक बार वापसी करते हुए 9 गेंदे और जीत के लिए 6 रन की आवश्यकता। यदि ये छक्का यहां से नहीं आता तो ये मुकाबला काफी बड़ा होता, लेकिन अगर मगर किंतु परंतु इन अल्फाजों को शेरो शायरी की दुनिया में जगह है, क्रीड़ा विश्व में इसके लिए कोई स्थान नहीं है। अब समीकरण बनेगा 9 गेंदे 6 की आवश्यकता। आने वाली 3 गेंदे फिर एक बार हमें प्रभावित कर सकती है और मुकाबले को उफान पर ला सकती है। खराब शॉट, खिलाड़ी मौजूद, क्या कैच को लपका जाएगा? जी हां, लपक लिया कैच को। अभी भी मौका करवट बदल सकता है। अब समीकरण बनेगा 8 गेंदे 6 रन की आवश्यकता। सनसनी मुकाबला। गेंदे 13, 11 गेंदे 12, 10 गेंदे 6, 9 गेंदे 6। अब समीकरण बनेगा 8 गेंदे 6 रन की आवश्यकता। यहां से एक और गेंद डॉट आएगी, एक और विकेट का नुकसान होगा तो मुकाबला फिर एक बार सनसनी बनेगा, रोमांचित बनेगा मुकाबला। रात का समय, रंगीन माहौल, संगीन मुकाबले की कामना की थी और उसी अंदाज पर चलता मुकाबला। क्या लाजवाब मुकाबला। क्या यहां से गेंदबाज फिर एक बार वापसी करेंगे या फिर कुछ और सनसनी मैदान पर आ सकती है? उफान पर चलता मुकाबला, पूरा पैसा वसूल मुकाबला। किसने सोचा था कि 18 गेंदों में 24 की आवश्यकता थी? मुझे तो लगा कि 4 ओवर में मुकाबले को अंजाम देंगे, लेकिन क्या तारीफी काबिल गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाज का मुजाहरा किया और गजब के गेंदबाज कर पर इस मैच में फिर एक बार जान डालने का प्रयास किया। अभी भी मुकाबला शेष है। 8 गेंदे 6 रन। बहुत ही खूबसूरत लम्हों के साथ ये श्रृंखला आगे बढ़ती हुई, बहुत ही खूबसूरत मंजर के साथ इस श्रृंखला का हम उफान पर आता हुआ ये मुकाबला एंजॉय कर रहे हैं। बेहतरीन मुकाबला। पटकी भी गेंद थी, हैमर किया गेंद को, इसी के साथ 6 रन और यहां से मुकाबला समाप्त किया। 7 गेंदे शेष रखकर यह शानदार जीत। लेकिन मजा मुकाबले में, संघर्ष काफी किया मैदान पर, आखिरकार हार मिली
और यहाँ पर जीत मिली मुल्लेकर टीम को। तुषार स्पोर्ट्स मुल्लेकर टीम आखिरकार जीत का परचम लहराती हुई। बहुत बहुत जीत की बधाई। हार्ड लक बोरी टीम, अच्छा प्रयास किया लेकिन हालात उन्होंने साथ नहीं दिया हालातों ने, उसके बाद मुकाबला हाथ से छूटता हुआ। हार्ड लक। तो मैन ऑफ द मैच की घोषणा हम करने जा रहे हैं। उसके बाद संजीवन मात्रे साहब भी हमारे मंच के ऊपर मौजूद है, उनके भी पास हम जाना चाहेंगे। यस मंथन, मैन ऑफ द मैच की घोषणा। मैन ऑफ द मैच के हकदार है केतन पाटिल। 1 ओवर 1 रन देकर 2 सफलता अर्जित की, यानी कि शानदार गेंदबाजी हुई और वही होंगे मैन ऑफ द मैच के हकदार। चलेंगे हम यहाँ पर मंच के ऊपर। बहुत बहुत शुक्रिया।